हा जो अभ्यासक्रम बघणार आहे आपण आता, राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे हा नवीन अभ्यासक्रमानुसार आलेला आहे, म्हणजे 2025चा अभ्यासक्रम, जो आयोगाने आता जुना अभ्यासक्रम बदलून नवीन अभ्यासक्रम आता लागू करण्यात आलेला आहे 2025 पासून. तर त्याचं स्वरूप कसं असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे, हे समजून घेणं फार महत्वाचं आहे आपल्याला. प्रत्येक गोष्ट त्यामधला प्रत्येक बारकावा कशा पद्धतीने आलेला आहे, म्हणजेच काय, आपल्याला जर अभ्यास सुरू करायचा आहे तर आपल्याला येणाऱ्या अडचणी काय असू शकतात, कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करायच्या आहे त्या. बरोबर. म्हणजे आपल्याला अभ्यास सुरू करणं, जी तुमच्या मनात भीती असेल की अरे अभ्यासक्रम कशा पद्धतीने आहे, आपल्याला सुरू करायचं कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, त्यानंतर त्यासाठी काय वाचावं लागणार, मग त्यासाठी आपली पहिली परीक्षा आहे, किती कठीण असेल, किती सोपी असेल, मग त्या हे तुमच्या डोक्यामध्ये शंकेचं वादळ निर्माण झालेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, की आपल्याला ती जी शंका आहे ते दूर करून कशा पद्धतीने आपल्याला अभ्यासाला सामोरं जाता येईल हे फार महत्वाचं आहे. म्हणून ज्या वेळेस तुम्ही अभ्यासाला सुरुवात करता त्यावेळेस भीती अशी दूर करणं फार महत्वाची असतं, की सर्वात पहिलं पाऊल त्यासाठी काही मुलं काय करतात, सरळ पुस्तक घेतात, वाचायला बसतात. तसं न करता आधी सर्वात महत्वाच्या म्हणजे दोन गोष्टी करा. कधीही केव्हाही कुठलाही पद्धतीचा अभ्यास असू द्या, एक म्हणजे अभ्यासक्रम तुमच्या जवळ असायला पाहिजे, आणि दुसरं म्हणजे ज्या मागील प्रश्नपत्रिका आहे, कमीत कमी 5 वर्षाचा प्रश्नपत्रिका तरी तुमच्या जवळ असायला पाहिजे. जर समजा तुमच्याकडे प्रश्नपत्रिका नाहीये किंवा प्रश्नपत्रिका तुमची अभ्यासाला नाही गेलेली आहे, तुम्ही अभ्यासात नाहीये, तर समजून जायचं की तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहे. हे फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहे म्हणजे याचा अर्थ तुमची सुरुवात चुकली तर शेवट नक्की चुकणार मित्रांनो. आता बघा, त्यामध्ये सुरुवात कशा पद्धतीने आहे, आपल्याला काय काय समजून घ्यायचं, अगदी सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू.